दरम्यान एकनाथ शिंदेंनी मला जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी व्यवस्थितरित्या पार पाडणार असल्याची प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली आहे। तसंच यावेळी गोगावलेंनी अजित पवारांना सुद्धा टोला लगावला। मी पण आता मंत्री झालोय, आम्ही कोटही घातलाय असा टोला गोगावले यांनी अजितदादांना लगावलाय। आपल्यासोबत मंत्री भरत गोगावले जी आहेत। खरं तर मंत्रीपद झालं ज्याच्यावरनं वारंवार चर्चा होत होती, कोट देखील घातलेला आहे। प्रामुख्याने फलोत्पादन आणि रोजगार हे खातं आपल्याला मिळालेलं आहे। ज्यांचा रोजगार गेलेला आहे त्यांच्यासाठी काय नेमका रोजगार आपण देणार आहात? आता कालच खातं मिळालेलं आहे, आता आम्हाला ते पाहावं लागेल नेमकं काय काय त्याच्यामध्ये कसं आहे। अजून नवीन आम्ही आहोत, परंतु कार्यभार स्वीकारल्यानंतर मग पुढची दिशा आम्ही ठरवू। खरं तर एक महत्त्वाचा विषय हा देखील आहे की मागच्या वेळी मंत्रिपदावरनं अनेकांनी डिवचण्याचा प्रयत्न झाला, कोर्टवरनं डिवचण्याचा प्रयत्न झाला। तो कोर्ट आपण आता घातलाच देखील, मंत्रिपद स्वीकारला देखील। अजितदादांबरोबर ज्यावेळी शपथविधी झाल्यानंतर नेमकी काय कुजबूज झाली होती ही देखील तितकीच उत्सुकता आहे। दादांना आठवण करून दिली, हा। कारण दादाने त्यावेळेला बोलले होते की मी कुठेही जरी असलो तरी मला निमंत्रण करा, मी राज्यपालांना बोलले सांगतो। आणि म्हणून त्यांना आठवण केली की दादा की मी आता कोट घातलेला आहे, मंत्रिपद मला मिळालेलं आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिलेत। एक प्रश्न हा देखील आहे की मुंबईत जंगी स्वागत झालं, आज रायगडमध्ये जात आहे, तिथे देखील उत्साहात कार्यकर्ते थांबलेले आहेत की मंत्री महोदय कधी येणार आणि स्वागत कसं असणार आहे अपेक्षित? स्वागत कार्यकर्त्यांच्या उत्साहाने आहे, कारण स्वयंस्फूर्तीने आलेले कार्यकर्ते आहेत। आताही काही कार्यकर्ते इथं आलेले आहेत दर्शनाला, आणि इथून आता आम्ही कळंबोलीपासून जाणार, सगळ्यांना नमस्कार करत आणि ते स्वागत स्वीकार। मंत्रीपद झालं, आता रस्सीकेस पाहायला मिळते ती म्हणजे पालकमंत्री पदाबाबतची। रायगडचं पालकमंत्रीपद कोण होणार हे संपूर्ण लक्ष रायगडवाल्यांचं आहे। 6च्या 6 आमदारांनी सांगितलेलं आहे की भाजपच्या 3 आणि आम्ही तिघांनी की आम्हाला पालकमंत्रीपद पाहिजे। म्हणजे रायगडवरचा पालकमंत्री पदाचा दावा भरत गोगावलेंचा कायम आहे 100%। विनय राजभरसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।